परंतु नेमकं आपल्याला कोणी डावलले? नेमकं आपल्याला सरपंच माननीय सरपंचांनी डावललं आणि जाणीवपूर्वक जातीवाद करून जे एनटीचे घरकुल आहेत ते सगळे टायमाला ते ठराव दिले नाहीत, टायमाला कुठलंही केलं नाही. BDOने पत्र काढलं होतं त्यांच्यासाठी किंवा तुम्ही 10 तारखेपर्यंत आमच्यापर्यंत प्रस्ताव पाठवा, परंतु ह्याने जाणीवपूर्वक रजा घेऊन हे मुंबईला निघून गेले आणि प्रस्ताव टायमाला पोचले नाहीत. म्हणून हे आमच्या जे एनटीचे घरकुल आहेत तेवढे ते डावलले गेलेले आहेत. पण ते आता पाठपुरावा करतो, काय करतो असल्या आपल्याला बोलतापा हाणायलेत आणि आमच्याकडून कमीत कमी एक जणाकडून घरपट्टी वसूल 5-5 हजार रुपये लाभधारकाकडून वसूल केलेत. आणि आता घरकुल तर सगळ्या बीड जिल्ह्यातले आले, परंतु बनसरोळा गावातले घरकुल आले नाहीत. यासाठी आम्ही आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे. कोणत्या तुम्हाला घरकुलचा प्रस्ताव सादर करायचा होता? कोणत्या महिन्यातला? 10/2 मधल्या महिन्यामध्ये करायचा होता. आपण आताच माननीय या गावचे प्रथम नागरिक सरपंच यांच्यावर आरोप केलेला आहे की त्यांनी जाणीवपूर्वक आपल्याला डावललेला आहे, तर त्या अनुषंगाने आपण वरिष्ठ कार्यालयाला काही तक्रार केलेली आहेत का? हो, दिलेली आहे तक्रार. ती कलेक्टर ऑफिसला दिली, BDO कडे दिली आणि तहसीलदार आणि खासदार या सर्वांना आम्ही निवेदन देऊन इथं उपोषणाला बसलेले आहोत. जाणीवपूर्वक आम्हाला टार्गेट केलं जात आहे, जाणीवपूर्वक आमचे घरकुल टाळले आणि 2.25 कोटी रुपये आमचे नुकसान झाले या बनसरोळ्या गावचं आणि गोरगरिबाला कसल्याही प्रकारचं तोंडाला पाणी पुसलं म्हणून ह्या सरपंचाने. माननीय दिलं ग्रामस्थांना काय आम्ही पत्र दिलं त्यांनी, परंतु त्यांच्या पत्राच्या सुद्धा त्याला केराची टोपली दाखवली ह्याच्या पत्राला, BDOच्या कलेक्टरच्या. आज रोजी आपण उपोषण करत आहात, तर या उपोषणाची दखल घेण्यासाठी आज आपल्यापाशी कोणी आले का? आता हे प्रशासनाला तुम्ही कळवलं का पत्र व्यवहार करून? हो, कळवलंय. त्याचं निवेदन देऊन आम्ही बॅनर लावून बसलो. 9 तारखेला जर नाही आमचा न्याय मिळाला तर आम्ही 9 तारखेला उपोषण करू असं कलेक्टरला आम्ही हे केलंय, निवेदन दिलंय. आपण निवेदन जर दिलेलं असेल तर माननीय कलेक्टर महोदयाने आपल्याला उपोषणापासून म्हणून आपल्याला काय पत्र व्यवहार केला का? नाही केलेला. पत्र कसलंच आलं नाही आम्हाला आणि फक्त आम्ही निवेदन दिलात आणि आमचा मार्ग सदरचं आपलं उपोषण आम्ही जोपर्यंत समजा आम्हाला न्याय मिळत नाही, एक तर आमचे घरकुल आले पाहिजेत, नाही तर मग हे अकार्यक्षम सरपंच आहे असं त्यांनी त्याच्याकडून घेऊन त्याचा राजीनामा घेतला पाहिजे. एवढं केल्याशिवाय आम्ही या जागेवरून हलणार नाही. आताच आपण म्हणलं होतं माननीय सरपंच महोदयाने प्रत्येक लाभधारकाकडून 5-5 हजार रुपये घरपट्टीच्या नावाखाली घेतलेले आहेत, तर त्याच्या रीतसर आपल्याला काही त्यांनी पावत्या दिलेल्या असतील ना? पावत्या आहेत, आपल्या सगळ्या लाभधारकाकडे पावत्या आहेत. पण ती आमचं कर्तव्य होतं म्हणून आम्ही भरले, परंतु कसं की आम्हीच दाखवलं किंवा तुमच्या घरकुल आलेत मग तुम्ही ती घरपट्टी नळपट्टी भरा, तुमचं आम्ही मंजुरी आणू. पण ती कुठल्याच म्हणजे ते थराला गेले नाही तोपर्यंत. आपण प्रत्यक्ष जाऊन वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क केला का खाली फक्त पत्र व्यवहार केला? नाही, संपर्क केला. BDO साहेबापाशी जाऊन गेलेलो होतो आम्ही, कलेक्टर साहेबापाशी गेलेलो आहोत, तहसीलदार साहेबापाशी गेलेलो आहोत. पूर्णपणे आम्ही पाठपुरावा करतच आतापर्यंत आलो. शेवटची स्टेप म्हणजे आमचे हे उपोषण. किती घर तिचे म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी चे 172 होते आणि यशवंतराव चव्हाणचे 27 घरकुल होते. म्हणजे असे पूर्ण 200च्या आसपास घरकुल होते. तेवढ्याच ही केलं त्यांनी. या ग्रामपंचायतचे विस्तार अधिकारी म्हणजेच ग्रामसेवक यांना ही गोष्ट माहित आहे का? हो, सगळं ग्रामसभेत मोठे सरपंच आढळत होते की आता गेलेत ती. आम्ही दिलगिरी व्यक्त करतो ग्रामपंचायतच्या वतीनं. मी मंत्रालयात जाऊन तुमचे घरकुल आणतो असं ग्रामसभेची माझ्याकडे क्लिप आहे. बरं, ग्रामसेवकांनी दिलेला आहे का आज रोजी उपोषणाला बसल्यावर? ग्रामसेवकनं नाही काय दिलं, सरपंचानं सांगितलं की मी मंत्रालयातून आणतो, तुमचे गेलेत तरी असं करतो तसं करतो. मग लिखी दे म्हणल्यानंतर आता पळून गेला. माननीय सरपंच महोदयाने आपल्याला तोंडी आश्वासन दिल्याच्या नंतर आपण ग्रामस्थ सर्व बसलेला आहात, त्यापैकी आपण समाधानी आहात का त्यांच्या म्हणण्यावर? नाही, समाधानी. आम्हाला लेखी पाहिजे ना,
लेखी दिल्यानंतर आम्ही उठायला तयार होतो. आम्हाला किंवा इतक्या दिवसात आम्ही घरकुल आणून देतो, नाही तर माझा स्वतःचा राजीनामा देतो, असं जर म्हणला तर आम्ही तयार आहेत त्या गोष्टी. आज किती वाजता आपण साधारण बसलो? आम्ही सकाळी 10 वाजता बसलो. सकाळी 10 वाजत बसले. साधारण आता 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास वेळ आलेली आहे. तर तालुका स्तरावरून कुठल्या कार्यालयाच्या एखाद्या अधिकारी किंवा अथवा कर्मचाऱ्याचा दूरध्वनीवरून आपल्याला काही संपर्क झाला की नाही झाला. नाही डॉक्टर वगैरे काय आले आले. डॉक्टर नाही, पोलीस नाही, कोणच नाही.